इचलकरंजीकर हो, मेगा प्रॉपर्टीज एक्स्पोसाठी सज्ज व्हा. भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपरचे फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स आणि रिअल इस्टेटमधील सुवर्ण संधी शोधण्याची सुवर्ण संधी, सर्व काही एकाच छताखाली. भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरतर्फे खास प्रॉपर्टींचं प्रदर्शन. स्थळ स्टेटस इन हॉटेल इचलकरंजी. दिनांक 22 ऑगस्ट 2026. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7. श्री शिवतीर्थ परिसरात उभारण्यात येणाऱ्या पीएमई बसस्थानकाचे नाव बदलाच्या कारणावरून इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपमहापौर अनिल डाळ्या व विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. अखेर दोन्हीकडील नगरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद संपुष्टात आणला. जागा आरक्षणाच्या विषयावरून नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विषय पत्रिकेवरील 39 आणि ऐन वेळचे 4 अशा एकूण 43 विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महापौर उदय दातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेच्या प्रारंभीच मागील सभेची युतीवृत्त कायम करण्याच्या विषयावर शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ताधारी गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर खुलासा करताना महापौर उदय दातुंडे यांनी कोल्हापूरच्या खंडपीठाने ती विशेष सभा कायदेशीर असल्याचे म्हटले आहे, तर विभागीय आयुक्तांकडून कोणताही निर्देश अथवा सूचना प्राप्त न झाल्याने इतिवृत्त नियमानुसार कायम करता येत असल्याचे स्पष्ट केले. शहरात नव्याने होत असलेल्या बस स्थानक आणि चार्जिंग स्टेशनचे नाव बदलण्याच्या विषयाला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक याऐवजी श्री शिवतीर्थ बस स्थानक असे नाव देण्याची मागणी विरोधी उदयसिंग पाटील, मदन कारंडे, संजय तेलनाडे, सयाजी चव्हाण, शिवाजी पाटील आदींनी केले. शिवाय शहरात संभाजी चौक, श्री शंभूतीर्थ चौक असे असताना परत बस स्थानकाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिल्यास नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची गफलत होण्याची शक्यता असल्याने बस स्थानकाला श्री शिवतीर्थ बस स्थानक असे नाव देऊन संपूर्ण परिसर शिवतीर्थमय करण्याची मागणी केली. परंतु सत्तारूढ गटाने ही मागणी अमान्य करत बस स्थानकास छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक आणि सोलगे मळ्यातील चार्जिंग स्टेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी चार्जिंग स्टेशन असे नाव देण्याचे निश्चित केले. यावरून सभेत जोरदार खडाजंगी उडाली. हा विषय मतदानाला घेत सत्तारूढ गटाने 17 विरुद्ध 41 मताने हा विषय मंजूर केला. नगरसेवक परवेश गायबान यांनी बसवर राजकीय पक्ष नेत्यांची जाहिरात न करता केवळ व्यावसायिक जाहिराती कराव्यात, त्याचबरोबर तिकिटावर स्क्रीनवर जाहिराती प्रसिद्धीची मागणी केली. आरक्षित केलेल्या जागा भूसंपादनाच्या विषयावर दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात जाईपर्यंत विभाग काय करत होता, किती बाधितांना न्याय दिला असा सवाल उपस्थित करत शहराची दिवसेंदिवस वाढ होत चालली असून नागरिकांना बाग बगीचा, मैदाने, शाळा आदींसाठी जागा मिळत नसल्याचे स्पष्ट करत जागेचे आरक्षण वगळण्यासाठी बार्निशीपासून नगररचना विभागातील अधिकाऱ्यांपर्यंत एजंटाची साखळी असून यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची आरक्षित केलेली शेती कवडी मोलाने घेऊन व्यापारी भावाने विकणारी टोळीच कार्यरत असल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी बार्निशीमधील दोषी कर्मचाऱ्यांसह एजंटावर कठोर कारवाई करावी, तसेच आरक्षण केलेली जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात ठोस धोरण निश्चित करण्याची मागणी केली. यावर महापौर उदय दातुंडे यांनी या संदर्भात लवकरच संबंधित विभागाची बैठक घेऊन योग्य ते धोरण निश्चित केले जाईल, तसेच दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ऐनवेळच्या विषयातील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देणे, मलाबदे चौकात धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित कायमस्वरूपी शिल्प बसविणे, नदीवेस परिसरातील जागा वैरण बाजारासाठी देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. अमराई परिसरातील जागा दंत महाविद्यालयाला आरक्षित करण्याच्या विषयाला विरोधी गटाने उदयसिंग पाटील, नगरसेवक मदन कारंडे, संजय तेलनाडे, नगरसेविका संगीता आलासे यांनी विरोध केला. विरोधाला न जुमानता सत्तारूढ गटाने हा विषय सुद्धा ठरावाला टाकत मंजुरीसाठी प्रयत्न करत असतानाच अमराई भागातील शेतकऱ्यांनी सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहातील विरोध आणि शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीमुळे हा विषय पुढील सभेत घेण्याची नामुष्की सत्तारूढ गटावर उडवली. या सभेतील विविध विषयावर झालेल्या चर्चेत सभागृह नेते विठ्ठल चोपडे, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंके, परिवहन सभापती अरुणा बचाटे, नगरसेविका अलका स्वामी, सुशांत कलागते, प्रदीप धुत्रे, सचिन राणे, अमरजीत जाधव, अविनाश कांबळे, सयाजी चव्हाण, मारुती पाथरवट, सौ विजया महाजन,
सौ स्वाती लोखंडे यांच्यासह नगरसेवकांनी सहभाग घेतला. प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये: प्रीमियम फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स, एक्स्पोसाठी खास विशेष ऑफर, मर्यादित प्रवेश, प्रीमियम प्रॉपर्टीज पाहण्याची आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी आमच्या तज्ज्ञांशी थेट चर्चा करण्याची ही सुवर्ण संधी सोडू नका. तुमची भेट निश्चित करण्यासाठी आजच संपर्क करा. 73 43 47 9400. मर्यादित जागा उपलब्ध आहेत. तुमची वेळ आजच निश्चित करा.